जिल्हा परिषदेच्या 100 अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान आणि वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात आली। सीईओ कुलदीप जंगम यांनी स्वतः शिरवळ येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत ते भजनात तल्लीन झाले। कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच IAS अधिकारी मुक्कामासाठी आलेले पाहून ग्रामस्थ भारावून गेले। जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांनी देखील या मोहिमेत गावात मुक्काम करून महास्वच्छता अभियानांतर्गत श्रमदान करून व्यापक जनचळवळ राबवली। अक्कलकोट तालुक्यात शिरवळ येथे मुक्कामी असलेले सीईओ कुलदीप जंगम भल्या पहाटे उठून बांधावर जाऊन ग्रामस्थांसमवेत वृक्षारोपण केले। रात्री मुक्कामास आल्यानंतर जंगम यांनी भारतीय बैठक मारून ग्रामस्थांशी संवाद साधला। सीईओ यांची घोंगडी बैठकीमुळे ग्रामस्थांनी आपल्या भावभावना व्यक्त करून गावातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली। ग्रामस्थांसमवेत हरिनामाच्या भजनात सीईओ जंगम नंतर तल्लीन झाले। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी नेटके नियोजन केल्याने जिल्ह्यात मोहीम यशस्वीपणे पार पडली। शिरवळ गावात वृक्षारोपण करत असताना गावात एका व्यक्तीचे निधन झाल्याने श्रमदान मोहीम घेता आली नाही। मात्र सीईओंसमवेत 1000 वृक्ष लागवड मोहिमेत ग्रामस्थ दुःख विसरून सहभागी झाले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील सांकेतिक ग्रामस्थांनी महाश्रमदानात भाग घेतला। शाळेच्या मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली। सर्व गावात हजारो हात श्रमदानासाठी सरसावले। प्लास्टिक विलगीकरण करण्याबरोबरच अनेक सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता देखील करण्यात आली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।